नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे। मी सारण बनवून घेते। आधी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। त्याच्यामध्ये खोवलेला नारळ, 1 ओला नारळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, थोडीशी वेलची आणि जायफळ पूड आणि हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। अचानकच मोदक खाण्याची इच्छा कशी झाली तर मी कोकणामध्ये गेले होते मागच्या महिन्यात आणि तिथं मी उकडीचे मोदक खाल्ले आणि बघतो तर काय 30 रुपयाला 1 मोदक होतं तिथे। म्हणून घरीच मोदक बनवून खायचे पोटभर अशी इच्छा झाली, म्हणून मी आज मोदक बनवते। त्याच्यामध्ये मी थोडीशी खसखससुद्धा घालून घेते आणि 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याचं पाणी सुटत चाललेलं आहे। सारण मी बंद करून घेते आणि थंड करायला ठेवते। तोपर्यंत आपण पारीची तयारी करू। आणि मोदकासाठी उकळ काढून घेते। एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढीच तांदूळाची पिठी घेणार आहे मी आणि याच्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ घालते। 1 चमचा साजूक तूप घालायचं आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे उकड छान मऊ येते आणि चवीला सुद्धा छान लागते। हे जे तांदूळ घेतलेले आहे मी, तांदूळ रात्री 1 तास धुवून घेतले होते। धुवून 1 तासभर पाण्यामध्ये ठेवले होते आणि नंतर स्वच्छ कपड्यावर मी फॅन खाली घरातच सुकून घेतले आणि नंतर सकाळी त्याचं पीठ करून घेतलेलं आहे। आणि 1 चमचाभर मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। साबुदाणासुद्धा बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, भाजून वाटून घेतलेला आहे तो। आता मी तांदूळाचं जे पीठ केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते आणि याच्यामध्येच आपल्याला साबुदाण्याचं जे पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। मी तुम्हाला एक टिप इथं देते की साबुदाण्याचं पीठ जे आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे याला बाइंडिंग छान येते, कारण साबुदाण्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे त्याला बाइंडिंग छान येते आणि पारी उलत नाही। अशा पद्धतीने करून 2 मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि 2 मिनटानंतर हे मिक्स करून घेणार आहे। आता मी हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेते। 5 मिनटं पीठ मी असंच ठेवून देते आणि याच्यावरती झाकण ठेवून घेते। ही उकळतं मी एका परातीमध्ये काढून घेते आणि आपल्याला वाटीच्या सहाय्याने चुरून घ्यायची आहे, म्हणजे ही गरम आहे थोडी आणि थंड झाल्यानंतर हाताने चुरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वाटीने मी व्यवस्थित मिक्स करून घेते हिला। थंड झाल्यानंतर आपल्याला थोडासा तुपाचा हात लावून मिक्स करायची आहे। तुपाचा हात घेऊन मी हा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। याच गोळ्यापासून तुम्ही तांदूळाची भाकरीसुद्धा बनवू शकता या उकडीपासून आणि घाऱ्यासुद्धा बनवू शकता। अशीच उकड आपण घाऱ्यांसाठी आणि भाकरीसाठी करतो। आता याचे मी मोदक बनवून घेणार आहे। आता मी 1 गोळा घेतलेला आहे आणि याचा मी मोदक बनवून दाखवते तुम्हाला। मी साच्यामध्येच मोदक बनवणार आहे। तुम्हाला हवे असल्यावर तुम्ही हातामध्ये सुद्धा बनवू शकता। अशी मी याची गोल पारी बनवून घेते, दिव्यासारखी खोल बनवून घ्यायची आहे आणि असंच मी ह्या मोदकाच्या साच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे एकसारख्या आकाराचे मोदक तयार होतील। आता हा साचा अशा पद्धतीने मी उघडून याला असं बंद करायचं आहे आणि हे मी आता अशा पद्धतीने प्रेस करून घेते। आता याच्यामध्ये हा जो मी गोळा आहे सारणाचा तो टाकून घेते आणि हे जे बाहेर राहिलेलं आहे यानेच हे बंद करून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने या साच्याला मी आतून थोडंसं तुपाचा हात लावून घेतला होता। असेच मी आता बाकीचे बनवून घेते। अशा पद्धतीने बाकीचे मोदक मी बनवून घेते। आता मी गॅसवरती 1 पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी उकळायला आलेलं आहे आपल्याला। त्याच्यावरती 1 चाळणी ठेवून घेते आणि हे जे मोदक आहे हे पाण्यामध्ये मी अशा पद्धतीने बुडवून घेते आणि चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। त्या चाळणीवरती मी ठेवून घेते, म्हणजे आपले मऊ मोदक तयार होतील आणि 15 ते 20 मिनटं ह्याला वाफवून घेणार आहे मी व्यवस्थित।
याच्यावर आता 15 मिनिटासाठी मी झाकण ठेवून देते. आता मी झाकण काढून बघते आपले मोदक झाले का ते. आपले मोदक छान झालेले आहे. गॅस बंद करून घेते मी आता. मी सर्व मोदक अशा पद्धतीने मधोमध कापून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे तूप व्यवस्थित याच्यामध्ये जायला हवं. सर्व मी असे कापून घेतले आणि खूप छान लागतात. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.